आज आपण जाणार आहे घनदाट जंगलात असलेले शिवमंदिर आणि संरक्षित पक्षी उद्यान बघायला. नमस्कार, स्वागत आहे तुमचे. मी सावली या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. पुणे शहरापासून 36 किलोमीटर अंतरावर असणारी आणि पुणे सातारा महामार्गालगत असणाऱ्या ऐतिहासिक नसरापूर या गावामध्ये निसर्गाच्या कुशीत व शिवगंगा नदीच्या काठावर बसलेले हे प्राचीन बनेश्वर महादेव मंदिर आहे. सकाळी लवकर निघाल्यामुळे जाता जाता एका ठिकाणी नाश्ता केला. मोठमोठ्या वृक्षांच्या गर्दीत म्हणजेच बनात असलेले म्हणून या तीर्थक्षेत्राला बनेश्वर हे नाव मिळाले असावे. उंच उंच वृक्षांमधून जाणारा रस्ता, ऐकू येणारा पक्ष्यांचा किलबिलाट हे सर्व मंदिराच्या परिसराला एक आनंददायी व निसर्गरम्य ठिकाण बनवते. या मंदिरात प्रवेश करण्या अगोदर आपल्याला साधारण 5.5 फूट उंचीचे त्रिशूल पाहायला मिळते. पुढे असलेल्या चिरेबंदी कमानीतून पायऱ्यांनी खाली आल्यावर मंदिराच्या डाव्या बाजूला हातपाय धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे. तिथून पुढे आल्यावर आपल्याला एक छोटे मंदिर पाहायला मिळते. त्यामध्ये प्राचीन शेंदूर लिपीत गणपती बाप्पांची मूर्ती आहे. या मंदिराशेजारीच अजून एक छोटे मंदिर आहे, ज्यामध्ये एक छोटा दगडी नंदी आणि महादेवाची पिंड पाहायला मिळते. या दोन्ही मंदिरांचे दर्शन घेऊन मी मुख्य मंदिराकडे निघाले. मुख्य मंदिराकडे पोहोचताच सर्वप्रथम मंदिराबाहेर एक नंदी मंडप पाहायला मिळतो, ज्यामध्ये एक सुंदर भव्य दगडी नंदी आणि महादेवाची एक छोटीशी पिंड पाहायला मिळते. नंदीचे दर्शन करून मी येथील मंदिरात असलेले शिवलिंगाचे दर्शन केले. या मंदिरालगत एक मारुती मंदिर सुद्धा आहे, ज्यामध्ये मारुतीरायांची एक सुंदर मूर्ती सुद्धा आहे. येथून मंदिराचा कळस पाहायला खूप छान वाटते. या मंदिर परिसरामध्ये आपल्याला छोटे छोटे कुंड पाहायला मिळतात. त्यामधील एका कुंडामध्ये खूप सारी लहान मोठी कासवे पाहायला मिळतात. या कासवांना पाहून मनाला एक वेगळी शांतता, आनंद आणि मन तृप्त झाल्याचा अनुभव मिळतो. या कुंडाशेजारी असलेल्या दुसऱ्या कुंडामध्ये आपल्याला विविध रंगाचे लहान मोठ्या आकाराचे सुंदर सुंदर मनमोहून टाकणारे मासे पाहायला मिळतील. येथे असलेले मासे आणि कासव हे भगवान विष्णू यांचे मत्स्य आणि कासव रूपी अवताराशी निगडीत आहे. मंदिराचे सौंदर्य पाहून येथे असलेल्या वनउद्यानाकडे निघाले. बनेश्वर हे एक प्राचीन ठिकाण आणि संरक्षित पक्षी उद्यान सुद्धा आहे. या ठिकाणी आपल्याला अनेक प्रकारचे वृक्ष आणि विविध प्रकारचे पक्षी आणि निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळते. हे उद्यान पक्षीप्रेमी, त्याचबरोबर पक्ष्यांचा अभ्यास करणारे आणि पर्यटक यांच्यासाठी आकर्षक केंद्र आहे. बनेश्वर येथे आपल्याला दुर्मिळ जातीची औषधी वनस्पतींचे वृक्ष, त्यासोबत विविध प्रकारच्या वेली पाहायला मिळतात. या ठिकाणी छोटे मोठे सुंदर सुंदर धबधबे, ॲडव्हेंचर पार्क सुद्धा पाहायला मिळतात.
पावसाळ्यात या ठिकाणाला पर्यटकांची विशेष गर्दी असते. पक्ष्यांचा किलबिलाट, पाण्याची खळखळ, मोठे मोठे झाडे असे निसर्गरम्य वातावरण कोणालाही हवेसे वाटावे असे हे ठिकाण आहे. या ठिकाणी लहान मुलांसाठी ॲनिमल पार्क सुद्धा आहे, ज्यामध्ये विविध प्राण्यांच्या मूर्त्या पाहायला मिळतात. हिरवीगार झाडे, विविध पक्षी, प्राचीन महादेव मंदिर हे अध्यात्म आणि निसर्गाचे एक सांगड असलेले ठिकाण आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.